students, welcome you to my YouTube channel Learn with Gajana. So here I am Malve sir. This video I have brought for you very short answer questions on the lesson which is in the unit number 2 named Little Girls Wiser Than Men. स्टुडंट्स हा लेसन जो आहे हा BSc फर्स्ट सेमिस्टर जे NAP 2020 आहे त्या सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे 5 मार्क्ससाठी तुम्हाला आता येणाऱ्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारल्या जातील. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. लेट्स स्टार्ट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 सेंटेन्सेस इच. फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 लाईन्समध्ये फक्त याचे आन्सर लिहायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन्स ॲडवाईस टू द क्वारलिंग मॅन. या लेसनमध्ये जे भांडण करणारी लोकं होती त्यांच्यासाठी त्या ओल्ड वुमेनचं ॲडवाईस काय होतं. द आन्सर इज द ओल्ड वुमन ॲडवाईस द क्वारलिंग मेन टू स्टॉप फायटिंग अँड लर्न फ्रॉम द इनोसंट गर्ल्स. गर्ल्स मीन्स अकुल्या अँड मलाशा, हू हॅव फॉरगॉटन ऑल अबाउट इट. एवढं तुम्ही याचं आन्सर देऊ शकता. क्वेश्चन नंबर 2, हाऊ डिड द फाईट इन्शू बिटवीन द ॲडल्ट्स. इन्शू मीन्स बिगिन. भांडण कसं सुरू झालं. यू कॅन राईट द आन्सर ॲज गिवन. ऑन द डे ऑफ ईस्टर. हा ईस्टर वर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. द 2 गर्ल्स नेम्ड अकुल्या अँड मलाशा started playing in the puddle. Puddle means pool of water. Malasha plumped down her feet and splashed water on Akulya's frock. Akulya's mother seized Malasha and struck her on the side of her back, and the quarrel began. The fight ensued between the adults. अशा पद्धतीने त्या भांडणाला तिथे सुरुवात झाली. Question number 2. Question number 3, you can see on the screen. That is, don't go in Malasha. Why did Akulya say this? Don't go in. In means in the puddle. Malasha. अकुल्या मलाशाला असं काय म्हणते की त्या पडलमध्ये जाऊ नकोस. Answer is, Akulya said this to Malasha as Malasha was going into the deep puddle. They both wore new dresses as it was Easter. सणाचा दिवस होता, नवीन कपडे त्यांनी घातले होते. अँड इट माईट स्पॉईल देअर ड्रेसेस. त्या पाण्याच्या डबक्यात जाऊन त्यांचे कपडे खराब झाले असतील. अँड देन हर मदर वूड गेट अँग्री. सो डोंट गो इन मलाशा. अकुल्या सेड this. This is the answer of 3rd question. Then we see question number 4. Why should the grown-up people ashamed of themselves? Very important question. त्या लोकांना स्वतःची लाज का वाटायला पाहिजे. The answer is, the grown-up people should ashamed of themselves as they were fighting for the 2 girls. But the girls who have forgotten all about it and playing happily with each other. मित्रांनो, त्या इनोसंट गर्ल्स ज्या आहेत त्या एक टाईम फाईट करतात, सेकंड टाईममध्ये फ्रेंड्स होतात. बट पीपल डोंट अंडरस्टँड दॅट. दे टेक इट टू द होल अँड मेक इट माउंटेन आउट ऑफ द हिल. सो दिस इज द आन्सर. देन वी सी लास्ट क्वेश्चन. Ye shall in no water enter into the kingdom of heaven. What does this imply? This is also important question. हे जे इथे एक लाईन दिलेली आहे याच्यावरून काय सूचित होते. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. दिस इम्प्लाइज दॅट वन मस्ट कल्टिवेट चाइल्ड लाईक कॅरेक्टरिस्टिक्स. मुलासारखे गुण कल्टिवेट करायला पाहिजे, जसे इनोसन्स, फेथ, ह्युमिलिटी अँड सिम्प्लिसिटी. चाइल्डलाईक क्वालिटीज आर रिक्वायर्ड फॉर वन स्पिरिच्युअल ग्रोथ. मित्रांनो, हा क्वेश्चन 90% एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे हे लिटल गर्ल्स वायझर दॅन मेन यावरचे 2 to 3 लाईन्स क्वेश्चन आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू लाईक, share this video among your friends, and don't forget to subscribe the channel Learn with Gajanan. So stay tuned and keep watching my videos. Till then, bye bye.